एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये आज महायुतीचं सरकार त्या ठिकाणी आहे। अशा वेळेला जानेवारी महिन्यापासूनच एकत्रितपणाने महायुतीचे मेळावे संबंधित जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करावे या संदर्भातली माहिती देण्यासाठी आज आपल्याला या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे। 14 जानेवारीला राज्यातल्या सर्व जिल्ह्यात एकाच वेळेला महायुतीचे मेळावे त्या ठिकाणी होते। किमान 1000 प्रमुख कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित असतील असं आज आम्ही निर्धारित केलेलं आहे। पण कदाचित उत्साह तर वाढेलच, त्याच्यामुळे ती संख्या त्याच्यापेक्षा खूप मोठी त्या ठिकाणी राहू शकते। कारण आम्ही एकत्रितपणाने सरकारमध्ये आल्यावर एक मधल्या कालावधीमध्ये संबंध राज्यभराचा राज्यव्यापी एक मोठा मेळावा आम्ही वरळीच्या ठिकाणी त्या ठिकाणी घेतला होता। संबंध राज्यभरातील तिन्ही पक्षाचे आणि अन्य घटक मित्र पक्षाचे नेते, कार्यकर्ते, सर्व विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी उपस्थित राहिले होते। आमचे सर्व तिन्ही पक्षाचे जिल्हाध्यक्ष, काही ठिकाणी जिल्हा प्रमुख आहे, शिवसेनेचे संघटनेचे सगळे प्रमुख आहेत, हे त्या ठिकाणी उपस्थित राहिले होते। पण जिल्हा पातळीवरती सुद्धा अधिक व्यापक अर्थाने समन्वय त्या ठिकाणी व्हावा आणि पूर्ण क्षमतेने, पूर्ण ताकदीने आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जावं या हेतूने आम्ही 14 तारखेला अशावेळचे मेळावे त्या ठिकाणी आयोजित केलेले आहे। महाराष्ट्रामध्ये 6 प्रादेशिक विभाग आहेत, मुंबई, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर या 6 प्रादेशिक विभागामध्ये माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही या तिन्ही नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राज्यातील तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही जाहीर मेळावे सुद्धा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी सुरू करणार आहोत आणि फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत म्हणजे मिड ऑफ फेब्रुवारी हे सगळे मेळावे पूर्ण करण्याचं आज आम्ही या ठिकाणी निर्धारित करतो आहोत। आपल्या मार्फत राज्यातील आमच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांना, घटक पक्षाच्या नेत्यांना सुद्धा हे कळावं, जनतेला सुद्धा कळावं या हेतूने आज आपल्याला या ठिकाणी निमंत्रित केलं आहे। याहीनंतर माझे ज्येष्ठ सहकारी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब या ठिकाणी बोलतील। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।